आरोग्य हीच संपत्ती मराठी निबंध। पहिले सुख निरोगी काय, दुजे सुख घरात माया ही जुनी मन प्रत्येकाच्या जीवनाचे मूल मंत्र आहे। भौतिक संपत्ती, उच्चापद, ऐश्वर्य या सर्वांचे मूल्य आरोग्याशिवाय शून्य आहे। आरोग्य ही एक असीम अमूल्य संपत्ती आहे जी नाण्यात मोजता येत नाही, पण जीवनातील प्रत्येक सुखाचा पाया आहे। आरोग्य म्हणजे केवळ रोगमुक्ती शरीर नव्हे, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक समृद्धीचे संलग्न अवस्था। WHO व्याख्या हे तीन स्तंभ एकमेकांशी गुंतले आहेत। सामर्थ्य, सहनशक्ती, रोगप्रतिकारक शक्ती, तणावमुक्तता, सकारात्मक विचार, भावनिक स्थैर्य, नातेसंबंध, समुदायाशी जोड, संतुलित आहार शरीराला पोषक तत्व देते, ऊर्जा पुरवते, फळे, भाज्या, धान्य, दूध, डाळी, व्यायाम रक्ताभिसरण सुधारते, हृदयरोग रोखते, योगासन, जॉगिंग, सायकलिंग, नृत्य, पुरेशी झोप शरीराची दुरुस्ती होते, मेंदू विश्रांती घेतो, प्रौढांसाठी 7-8 तास झोप मानसिक शांती, तणाव कमी करते, निर्णय क्षमता वाढवते, ध्यान, प्राणायाम, छंद, बर्गर, पिझ्झा, कोल्ड्रिंक्समुळे मधुमेह, लठ्ठपणा वाढतो, कम्प्युटर, मोबाईलमुळे कमरदुखी, डोकेदुखी होते, शाळा नोकरीचा दबाव, सोशल मीडियाची स्पर्धा, नैराश्य, चिंताविकार, वायू, ध्वनी प्रदूषण, श्वसन रोग, ऐकण्याची समस्या, दिवसात 10,000 पावले चाला, डॉक्टरांचा सल्ला, प्रातःकाळी 30 मिनिटे योग करा, बाबा रामदेवांचे मंत्र, पतंजलींनी शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी विकसित केले, सूर्यनमस्कार ही संपूर्ण व्यायामाची पद्धत, व्याधीपूर्व रोग, आहारेपूर्व व्याध, अन्न हेच औषध, हळदी, दूध, तुळस, मीठ यासारखे नैसर्गिक उपचार, भारतीय पद्धतीचे शाकाहारी अन्न, भाकरी, भाजी, दाल भात, आरोग्यदायी सकाळी उठा, रात्री लवकर झोपा, नैसर्गिक जीवनचक्र धरा, आज करा उद्या नका, ताप खोकला झाला तेव्हाच डॉक्टरांना दाखवा, मानसिक आरोग्यासाठी मनोरंजन महत्वाचे, पाणी हेच अमृत, दिवसात 8 ग्लास पाणी प्या, रुग्णालयातील बिले, औषधांचा खर्च संपत्ती नष्ट करतो, रोगग्रस्त व्यक्ती प्रेमाने जगू शकत नाही, स्वप्ने पूर्ण करू शकत नाही, एका आजारी व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उलटते। आरोग्य ही देवाने दिलेली भेट आहे, पण ती टिकवायची जबाबदारी आपली। संत तुकाराम महाराज म्हणतात, देहाचा देखणेपणा हा नसतो पाहिजे, आंतरिक पवित्रता ही खरी शोभते। शरीर निरोगी असेल तरच आपण ध्येय साधना करू शकतो, म्हणून दररोज व्यायामाचा अभ्यास करा, घरगुती ताजे अन्न खा, मन प्रसन्न ठेवा, तणाव टाळा, निरोगी तणातूनच निर्माण होते राष्ट्रभक्तीची ज्योत। आरोग्य हेच खरे राष्ट्ररत्न हे हृदयात ठेवा। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।